तर मी गावी जाताना धाब्यावरती खाल्लेली रेसिपी आहे बघा, आणि खूप छान लागते. फोडणीला दिलेली ताक, गरम गरम धपाटी, दही आणि उसळ. तर तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करणार आहे. चला तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघा हुलग्याची उसळ बनवणार आहे. तर हे काळे हुलगे आहेत बघा, मी भिजवलेत रात्रभर आणि स्वच्छ असं धुवून घेतलेत. तर आपण याची उसळ बनवणार आहे. तर इथं पाणी गरम करायला ठेवले आणि याच्यात टाकून घ्यायचं. तर आपण याच्यात शिजवताना नमक टाकून घ्यायचं आहे, म्हणजे टेस्ट येते चांगली. आणि 1 चमचा टाकायचा आहे, म्हणजे बाहेर येणार नाही. तर मी इथं धपाटे करत आहे बघा. त्यासाठी मी इथं काय घेतले, बेसनचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बाजरीचं पीठ, मेथीची भाजी, कोथिंबीर भरपूर, आणि ओवा, जिरे, मीठ, तीळ आणि आपला हिरव्या मिरचीचा ठेचा. हे सगळं मिक्स करून छान असं मळून घेणार आहे बघा. आणि मेथीची भरपूर भाजी घातलेली आहे, का तर शरीरासाठी खूप पौष्टिक असते. आणि अशी मेथीची भाजी घालून केलेली धपाटं पण खूप छान लागते खायला. तर आपण छान असं इथं मळून घ्यायचं आहे. तुम्ही भाजीच्या ऐवजी तुम्ही भोपळा पण खिसून टाकला तरी चालतो, किंवा आपला राहिलेला शिळा भात, त्याने पण खूप छान असे धपाटे लागतात. रात्रीचा शिळा भात, मेथीची भाजी असं सर्व काही मिक्स करायचं आणि मस्तपैकी धपाटे बनवायचे, खूप टेस्टी लागतात. त्यानंतर ताकात पण आपण असं पाण्याऐवजी ताक घेऊन थोडंसं पीठ कालवलं आणि नंतर मळलं तरी पण खूप छान लागतात. भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेथीच्या भाजीपासून धपाटे कशी टेस्टी लागतात ते दाखवते. तर मग आपलं छान असं इथं मळून झालेलं आहे. तर एक आपण 15 ते 20 मिनटं असं झाकून ठेवणार आहे, म्हणजे चांगलं हे इथं मुरलं जातं याच्यात. तर बघा, आम्हाला ही संघात भेटलेले आहे. संक्रांतीला दरवर्षी एक भांडं दिलं जातं. मराठी लोकांचा संघ आहे, तर त्यांनी दरवर्षी वेगवेगळी भांडी देतात. तर यावर्षी कढई दिलेली आहे. तर नवीनच आहे बघा, आणि छान आहे. एक 4-5 माणसांच्या फॅमिलीसाठी मस्तच कढई आहे, आणि एकदम जाड पण आहे बघा, क्वालिटीची कढई आहे. तर संक्रांतीला गिफ्ट दिलं जातं मराठी महिलांना. तर आपण धुवून घेऊया. छान आहे बघा, आणि जाड पण आहे भरपूर. हुलगे बघा शिजून झाले. पाणी काढून घेऊया. जास्त शिजवायचं नाहीत, मीडियम शिजवायचं आहे. जास्त गिर केल्यामुळं चांगली नाही लागत उसळ याची. तुम्ही आमटी करण्यासाठी जास्त शिजवले तर चालते. तर बघा अशा प्रकारे शिजले, छान असं शिजले. त्यानंतर जिरे टाकून घ्यायचे तेल तापल्यानंतर. कढीपत्ता आणि लसूण, त्यानंतर लसणायचं आहे. दोन मिनिटं लसूण परतल्यानंतर आपण कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला. कांदा आपला भाजतोय तोपर्यंत आपण कोथिंबीर चिरून घ्यायचं आहे बारीक. धुवून घेतलेली आहे मी.
थोडंसं नमक टाकायचं आहे. कांदा चांगला भाजतो. त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे. चवीनुसार आपला मसाला, चटणी मसाला. त्यानंतर शेंगदाण्याचे कूट, 1-2 चमचे शेंगदाणे कूट घालायचं. आणि शिजलेले फुलगे. छान अशी उसळ तयार झालं बघा. आणि थोडंसं वरतून नमक टाकायचं आहे, का तर आपण शिजवताना, हुलगे शिजवताना पण नमक टाकले, कांद्यामध्ये पण नमक टाकलेलं आहे. आणि वरतून थोडंसं नमक टाकायचं. आणि सर्वात शेवटी आपली कोथिंबीर. आणि 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. तर बघा, छान आपली उसळ इथं तयार झाली. तर आपण इथं प्लॅस्टिकचं एक जाड असं कवर घ्यायचं आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं एक साईडनं. त्यानंतर एक कापड घ्यायचं आपल्याला ओलं करून. तर आपलं छान असं पीठ 15 ते 20 मिनिटं चांगलं मुरलेलं आहे. तर आपण आता धपाटे करून घ्यायचं आहे. तुम्ही हातानं पण असं करू शकता. तर आम्हाला कसं पातळ धपाट आवडतं, त्यामुळे मी जास्त हातानं पातळ नाही होत, त्यामुळे आपण पेपराचा, कागदाचा यूज करणार आहे. तेल लावलेली बाजू आपण अशी करायची आहे. आणि जेवढं पातळ पाहिजे तेवढं आपण करून घ्यायचं. त्यानंतर बघा, आमची श्रेया दही पण घेऊन आलेले आहे दुकानातून. तर बघा, मस्त असं झाले आपले. तर बघा, इथं छान असं झालेलं आहे आपल्याला. तर इथं बघा, छान असं आपलं भाजून झालेलं आहे. तर आपण अजून एक भाजून घेऊया.
त्यानंतर भरपूर सारे तीळ लावायचं आहे. तीळ पण शरीराला खूप चांगले असतात. आपण मध्ये आधी नाही खात तीळ, त्यामुळं आपण धपाट्यावरती भरपूर लावायचे आहेत आणि दिसायला पण खूप छान दिसतात, मुलांना आवडतात. छान असं एक साईडने भाजले आपलं, आपण नंतर पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि दुसरी साईड पण छान भाजायचं आहे. तोपर्यंत आपण आपलं ताट रेडी करूया. गरम गरम धपाटी, छान अशी हुलग्याची उसळ, त्यानंतर दही, त्यानंतर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर आपण ठेचा घेऊया, दह्यात मिक्स करून छान लागतो. आपले धपाट्यासोबत आपण मोर म्हणजे मसाले ताक पिणार आहे. तर इथं पळी घ्यायचं आहे, छास म्हणतात हिंदीमध्ये. तर इथं पळी घ्यायची आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये. तर इथं बघा आपण दही होतं त्याचं हलवून ताक बनवलेलं आहे आणि आपल्या इकडं धपाटा पण मस्तपैकी भाजत आहे. तर याच्यात थोडंसं नमक टाकायचं आहे. हलवून घ्यायचं आपल्याला. तेल गरम झालं, नाही झालेलं अजून आपलं तेल गरम. तर मोहरी तडतडली की आपण त्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे. तर बघा छान असं फोडणी तयार झालेली आहे आणि आपण याच्यात टाकून घ्यायचं आहे. आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तर छान असं आपलं बघा मसाले ताक रेडी झालेलं आहे धपाट्यासोबत प्यायला. धपाटी खाऊन झाल्यानंतर आपण प्यायचं आहे, म्हणजे पोटात गारवा तयार होतो याने. तर मस्त अशी डिश आपली इथं रेडी झालेली आहे. तर इथं बघा स्पेशल पाहुण्यांसाठी ताट आपलं रेडी झालेलं आहे आणि इकडं आपल्या इथं दुसरं धपाटं पण छान असं भाजून झालेलं आहे. बघा मस्तपैकी डिश तयार झालेली आहे. आणि धपाटं आपलं खाऊन झाल्यानंतर पोटात गारवा तयार होण्यासाठी छास पण रेडी आहे. तर कशी वाटली आजची डिश नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. या तर सर्वांनी जेवायला मस्तपैकी गावाकडची धाब्यावरची रेसिपी आहे. मी खाल्लेली गावाला जाताना, त्यामुळे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. एकदम छान लागते, करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका.